बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना मी शरद दादा उगले, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक तसेच प्राचार्य, कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट आणि प्रोडक्शन्स, आपल्याला सर्वांना नमस्कार करतो, दंडवत घालतो आणि आजचे सत्कार मूर्ती माझे यांनाही वाकून नमस्कार करतो, दंडवत करतो. खरं म्हणजे मी प्रचंड भारावून गेलेलो आहे. मला 15 दिवसांपूर्वी सरांचा फोन आला की शरद असा असा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे आणि वास्तुशांतीसुद्धा आहे, तर तुला यायचं आहे. मी प्रचंड कामात होतो, शूटिंगमध्ये, त्यानंतर सुट्ट्यांमध्ये माझे प्रशिक्षणं चालतात, त्याच्यामध्ये व्यस्त होतो. पण मी कुठलाही विचार न करता सरांना लगेच होकार दिला, सर मी कार्यक्रमाला येणार. का? तर मी नाही म्हणू शकतच नव्हतो. त्याचं कारण असं आहे, ज्या मातीत मी घडलो, ज्यांनी मला घडवलं, त्या माझ्या गुरुवर्यांना मी नाही कसा म्हणेल. कारण त्यांच्यामुळेच आज मी शिखरावर आहे आणि त्यांनीच मला सांगितलं होतं की शरद, शिखरावर चढताना घसरू नको, शिखरावर चढताना घसरू नको आणि शिखरावर चढल्यावर मात्र आपल्या मातीला विसरू नको. आणि म्हणूनच ही माती आणि नाती जपण्याचं काम आमच्या गुरुवर्यांनी केलेलं आहे आणि त्या ओढीनंच मी मुंबईवरनं धावपळ करत आलो. खरं म्हणजे माझे शूटिंग चालू आहे, सुट्ट्यांमधले अभिनयाचे, नृत्याचे, फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण चालू आहे. आणि आज विशेष कार्यक्रम होता मला नाशिकमध्ये. बांधकाम मंत्री, PWDचे मिनिस्टर आज नाशिकमध्ये, त्या कार्यक्रमाचं होस्टिंग, सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. त्यांना मी सांगितलं माझ्या गुरुवर्यांचा कार्यक्रम आहे, तुम्ही दुसरं कोणाला तरी सांगा, पण मला जाणं गरजेचं आहे. आणि मी धावपळ करत दिलेल्या वेळेमध्ये इथं पोहोचलेलो आहे. तर ही ओढ निर्माण करण्याचं काम जे आहे हे आमच्या गुरुवर्यांनी आमच्या नसानसात, रक्तारक्तात भिनवलेलं आहे. आणि आजकाल काय आहे, व्यावसायिक गुरु झाले. आपण बघतो क्लासेस असतात 10वी 12वीचे, लाखो रुपये आपण फीस भरतो. परंतु मला आठवतंय की आमचे गुरुवर्य गुरुळे सर खोपडीवरनं दोडीला यायचे, सायकलवर यायचे, सुरुवातीला पायपीट करायचे, सायकल पंक्चर झाली चालत जायचे, परंतु आमचं लेक्चर कधीही त्यांनी बुडवलं नाही. आणि म्हणूनच आज जो काही शरद दादा उगले तुमच्या समोर उभा आहे ते गुरुळे सर आणि गुरुळे सरांच्या सारख्या गुरुजनांमुळेच आज टाळीसुटामध्ये मी दिसतोय. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि सरांनी आमच्यामध्ये फक्त कलावंत नाही घडवला, आमच्यामध्ये फक्त वकील नाही घडवला, डॉक्टर नाही घडवले, शिक्षक नाही घडवले, तर सरांनी आमच्यामध्ये एक चांगला माणूस घडवला, एक संवेदनशील माणूस घडवला. खरं म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की सरांचा विषय आहे राज्यशास्त्र, परंतु त्यांनी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही, ना विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केला, ना शिक्षकांमध्ये केला, ना नात्यागोत्यांमध्ये केला. मी खरं साने गुरुजींना कधी बघितलं नाही, मी साने गुरुजींना कधी बघितलं नाही, परंतु साने गुरुजींबद्दल खूप वाचलं, कारण मला प्रचंड वाचनाची आवड होती. मी खूप वाचत राहिलो, त्यासाठी मला गुरुजन पुस्तकं द्यायचे, ते वाचायचो. तर मी साने गुरुजी खूप अभ्यासले, पण मला वाटायचं की कसे असतील साने गुरुजी, इतके विद्यार्थीप्रिय, इतके सगळे जनमनात भिनलेले. तर मला वाटतं आमच्या गुरुळे सरांकडे बघितल्यानंतर साने गुरुजी काही वेगळे असतील असं मला वाटत नाही. टाळ्या वाजवायला लाजत जाऊ नका, कारण सरकारने सगळ्या गोष्टींवर टॅक्स लावलेला आहे, फक्त टाळ्या आणि हाशांवर अजून टॅक्स लावलेला नाही. आणि टाळ्या वाजवण्याचे फायदे पण सांगतो सगळ्या माझ्या मातापितांना की खूप टाळ्या जर आयुष्यात वाजवल्या ना, आपल्याला चष्मा लागत नाही, ॲक्युपंक्चर होतं सगळं. आणि खूप हसलो ना आपण, दिनखुलासपणे हसलो, तर आपल्याला आयुष्यात कधी हार्ट अटॅक येत नाही. त्यामुळे तुमच्या फायद्याची गोष्ट मी सांगितलेली आहे. आणि मला मस्त वाटलं खरं, मी इकडच्या माझ्या माता भगिनींना उठवून इकडं बसवणार होतो, पण बघता 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 सरांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या या शिष्याचे शब्दबोल ऐकण्यासाठी बघता बघता संपूर्ण आपला हा मंडप भरत आलेला आहे. आणि हे प्रेम नाही तर अजून काय, जिव्हाळा नाही तर अजून काय. आणि हे जिव्हाळा प्रेम निर्माण करण्याचं काम आमच्या गुरुजींनी केलेलं आहे. मी खूप पुढे बोलणार आहे, वेळ कमी आहे, पण खूप कमी वेळेत खूप काही सांगून जाणार आहे. इथं काही तरुण वर्ग आहे, काही बालगोपाळ आहेत आणि त्यांचे माता पिता आहेत.
मला आवर्जून सांगायचंय की राष्ट्रपती पारितोषिक विजेते बाळ देशपांडे सर माझ्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की शरद मी फार अस्वस्थ आहे, फार अस्वस्थ आहे. म्हटलं सर झालं काय? अरे म्हणे माझे मित्र प्रोफेसर दोघेही नवरा बायको मुंबई विद्यापीठामध्ये दोघे प्रोफेसर, लाखोचा पगार, मुंबईच्या वाळकेश्वर एरियामध्ये एकदम हायफाय बंगला आणि फक्त 2च मुलं. दोन्ही मुलांना लहानपणापासून चांगलं चांगलं शिकवलं, खूप चांगलं शिक्षण दिलं, अमेरिकेत सेटल झाले आणि इकडं आई वडील रिटायर झाले. प्रोफेसर, मुंबईच्या चांगल्या एरियात राहणारा हायफाय फॅमिली आणि अमेरिकेत मुलं सेटल झाले. यांचं पण दोघांचं नवरा बायकोचं छान चालू होतं, मस्त. मुलं पण तिकडं छान सेटल झाले, त्यांनी पण मोठ्या पगाराची नोकरी. आणि अचानक आई वारली. मुलाला मेसेज गेला, फोन झाले, मुलगा आला, अंत्यविधी वगैरे झाला आणि सगळे पाहुणे रावळे बसलेले असताना वडिलांनी त्या लहान मुलाला विचारलं, काय रे बाबा तू आलास आणि मग तुझा मोठा दादा का आला नाही? तेव्हा त्या छोट्या मुलानं उत्तर जे दिलं ते सर्व पालकांच्या कानावर घालतोय, या तरुणांच्या कानावर घालतोय, या बालकांच्या कानावर घालतोय. तो लहान मुलगा म्हटला, बाबा मी दादाला म्हटलं आई वारली, आपल्याला एवढं लहानचं मोठं केलं, शिकवलं म्हणून आपण अमेरिकेमध्ये नोकरी करतोय, चल आपण दोघंही जाऊ. तर दादाने उत्तर दिलं आणि ते सगळे कान देऊन ऐका. दादा म्हणाला, एक काम कर, आईच्या वेळेला तू जा, वडिलांच्या वेळेला मी जाईल. जगातल्या कृतिज्ञतेचा अत्युच्च प्रकार संस्काराविना किंवा संस्कार देऊ नये, माया मोह जाळ पैशामागे धावणं ह्यामुळे घडतोय. त्यामुळं आजच्या तरुणांना सांगणे, आजच्या मुलांना सांगणे की आई वडील हे आपले दैवत आहे आणि हे वलय, हे प्रेम, हा जिव्हाळा, ही आपुलकी निर्माण करण्याचं काम अभ्यासाबरोबरच आमच्यात कोणी संस्कार दिले असतील तर ते के.पी. गुरुळे सर यांनी. आणि निस्वार्थीपणे हे कार्य सतत ते 29 वर्ष करत आले. आणि मग मी जेव्हा सरांकडे बघतो आणि मला माझं बालपण आठवतं, सर सायकलवर येताना आम्ही बघायचो, सगळं आठवतं आणि मी मुंबईपासून निघाल्यापासून विचार करतोय आणि भूतकाळात रमलेलो आहे आणि भूतकाळात मला त्या सगळ्या आठवणी जाग्या होत आहेत की कसे होते सर, सरांनी कसं घडवलं, 29 वर्ष कसे निघून गेले आणि एवढं प्रांजळ व्यक्तिमत्व, एवढं सात्विक व्यक्तिमत्व कसं काय सरांचं असावं. कारण आजचे शिक्षक तापट असतात, मारतात, झोडतात, काय काय बोलतात, अजून आपण पेपरला बातम्या वाटतो, काय काय घडतं. पण आमचे गुरुवर्य इतके आदर्श कसे, आणि त्यातही विशेषतः आमचे के.पी. गुरुळे सर इतके आदर्श कसे. जेव्हा मी अभ्यास करतो आणि डोकावून बघतो तेव्हा माझ्या लक्षात गेलं की ह्या माणसाच्या जीवनामध्ये पांडुरंग आहे, पांडुरंगमय जीवन आहे. कसं? वडिलांचं नाव पांडुरंग, स्वाध्याय करतायत एवढ्या वर्षापासून सन्माननीय पांडुरंग शास्त्री आठवले, पांडुरंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिक्षण संस्थेमध्ये सरांनी 29 वर्ष काढली त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सर्वेसर्वा पांडुशेठ केदार. त्रिवेणी संगम सरांच्या आयुष्यामध्ये. आणि मग हे पांडुरंगमय जीवन झाल्यानंतर हे भक्ती रसाने माणूस भरून जातो, भक्ती रसाने माणूस ओसंडून वाहतो आणि विद्यार्थ्यांनाही तेच संस्कार देतो. आणि असे गुरुवर्य मला, माझ्या समकालीन विद्यार्थ्यांना आणि 29 वर्षामध्ये सिन्नर तालुक्यातल्या 25-30 गावातले जे विद्यार्थी तिथं दोडीच्या कॉलेजमध्ये येत होते त्या सर्व विद्यार्थ्यांना सरांचं मार्गदर्शन लाभलं, संस्कार लाभलं आणि हे आम्ही आमचं सर्वात मोठं भाग्य समजतो. सरांनी आम्हाला घडवता कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं नाही. मी जेव्हा सर्व माहिती घेतली, बऱ्यापैकी मला माहीत होती, पण जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळालं की सरांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे आणि त्यांनी इतक्या छान पद्धतीने शिकवले आहे
की सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. मला फक्त लिस्ट द्या. वडिलांचं नाव, आईचं नाव चंद्रभागा, सगळं आध्यात्मिक आहे. सरांच्या पत्नी म्हणजे आमच्या गुरु आई झाल्या त्या, तर त्यांनाही समोर बसले आहेत, त्यांनाही मी अभिवादन करतो, या ठिकाणी नमस्कार करतो. कृतिका, प्रेरणा आणि प्रतीक्षा तसेच सार्थक यांचं सरांनी खूप छान शिक्षण केलं. शिक्षणामध्ये त्या पुढे आहे. म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवत सरांनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन दिलं नाही. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता मी खऱ्या अर्थाने एक शिष्य म्हणून बोललो, एक गुरु म्हणून बोललो, परंतु काय असतं की नकळत आपल्या वडिलांचे गुण मुलामध्ये येत असतात, आईचे गुण आपल्या मुलांमध्ये येत असतात. आणि हे करत असताना आपण ज्या शाळेत शिकतो, ज्या शिक्षकांच्या सहवासात शिकतो, तर ते शिक्षकांचे संस्कार आपल्या कृतीतनं, आपल्या कर्तव्यातनं, आपल्या व्यवसायातनं, आपल्या नोकरीतनं दिसत असतात. आणि तुमच्यासमोर हा जो मुलगा उभा आहे, याचा इतिहास तुम्ही जर ऐकला तर तुम्ही अवाक व्हाल. की एक शेतकऱ्याचा मुलगा, आई वडील अंगठे बहाद्दर, 10वी पर्यंत नवीन कपडे माहीत नसायचे, खाकी पॅन्ट, सफेद शर्ट, डोक्यावर टोपी, पॅन्ट घासून घासून फाटलेली असायची, आई त्याच्यावर थिगळं द्यायची आणि ते थिगळं देत देत वर्ष कसं तरी काढायचं. जुन्या वया पुस्तकं घ्यायचे, त्याचं बायडिंग करायचं. बायडिंग म्हणजे सुई दोऱ्याने शिवायचे किंवा बाबळीचा डिंक घ्यायचा, त्याचा तो गोम बनवायचा, त्याने हे करायचं. अशा वातावरणात मी शिकलेलो. आज जरी तुमच्या समोर सुटाबुटात दिसतोय, परंतु माझं बालपण प्रचंड हालाकीचं गेलं. आणि ह्या गावाचं आणि माझं फार वेगळं नातं आहे, कारण माझं बालपण बरंचसं ह्या गावात गेलेलं आहे. चंद्रकांत यशवंत दराडे माझे सक्के लहान मामा, तर प्रचंड त्यांनी आमच्या आईचं केलेलं, आत्ता वारले ते मध्ये, प्रचंड दुःख झालं. तर बालपण असं गेलं. परंतु या बालपणातनं शिकत शिकत आणि गुरुवर्यांचं मार्गदर्शन घेत घेत मला लहानपणापासून कलेची आवड होती. 5वीला असतानापासून पहिला नंबर. नंतर कॉलेजला गेलो तर गुरुळे सर आणि बाकीचे सर म्हणायचे, शरद कर, तू नाटक कर, हे कर. मी लेक्चरला बसलो नाही तरी मला माफ करून द्यायचे, चला अभ्यासात नाही तर कलेत तरी हा काहीतरी नाव कमवेल, अशा याने मला ते मार्गदर्शन करायचे. 9वीला असताना मी दोडीला पहिलं नाटक लिहून दिग्दर्शित केलं होतं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्यात ती कला रुजली गेली. दोडीच्या शाळा कॉलेजला अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अनेक पहिल्या नंबरची बक्षिसं मी आणली. आणि शिक्षकांचं त्याच्यातनं खूप प्रोत्साहन मिळत जायचं, खूप काही कौतुक व्हायचं आणि त्याच्यातनं मोटिवेशन मिळत गेलं. 12वी झाल्यानंतर वसंत पोतदार यांच्याकडे मी गेलो, त्यांनी मला शिकवलं. पुण्या विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभागाला शिकलो, गुरु चांगले लाभले. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्याकडे मी लेखनिक म्हणून होतो, वसंत कानेटकर यांच्याकडे लेखनिक होतो आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या घरी 2 वर्ष मी राहिलो. वसंत पोतदार त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहित होते आणि त्या पुस्तकाचं कच्चं लिखाण त्यांच्या हाताखाली मी लिहायचो. मित्रांनो, माझ्या शुद्ध लेखनाच्या चुकांपासून त्यांनी मला सुधरवलं. पहिल्यांदा मी गेलो त्यांच्याकडे, मला म्हटलं कुठल्या तालुका तुझा? म्हणलं शिन्नर. फाटकन फटका दिला एक. मला म्हणजे शिन्नर नाही, सिन्नर. इथून सुरुवात झाली माझ्या शिक्षणाला. आणि आज मी लाखो लोकांच्या सभेमध्ये बोलू शकतो, व्याख्यानं देऊ शकतो. माझ्या हाताखालून हजारो विद्यार्थी दरवर्षी घडून जातात. अभिनय, नृत्य, वक्तृत्व, कथाकथन, एकपात्री एवढंच नाही तर मी आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांना भाषण कसं करावं, स्टेज डेअरिंग कशी असावी, वक्तृत्व शैली कशी असावी हे शिकवतो. आणि आता काही वर्षांपूर्वी मी एक नवीन संस्था काढलेली आहे. माझी कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट तर आहे, नवीन संस्था काढलेली आहे. आणि तिचं इथं नामोल्लेख का करतोय? कारण सरांशी रिलेटेड आहे. आणि त्या नवीन संस्थेचं नाव आहे
मास्टर माइंड अकॅडमी ऑफ लीडरशिप अँड पॉलिटिक्स. तर याच्यात काय करतो मी, राजकीय लोकांना ट्रेनिंग देतो की सच्च राजकारण कसं करावं, राजकारणाची माहिती कशी असावी, राजकारणात नैतिकता कशी असावी, ह्यापासून तर अगदी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती कार्यालय हा प्रवास कसा आहे याची थेअरी आणि प्रॅक्टिकल मी सगळं काही शिकवतो. माझा स्वतःचा मी एक अभ्यासक्रम केलेला आहे. नाशिकचे 22 वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक माझ्याकडे शिकायला आहे. आणि हे सगळं ज्ञानदान राज्यशास्त्राचा विषय आहे. आणि ह्या राज्यशास्त्राचा सगळा विषय तो मी मांडत असताना, लिहित असताना मला 11वी 12वीचं सगळं आठवत होतं, जे सरांनी, गुरुळे सरांनी मला राज्यशास्त्रामध्ये शिकवलं होतं. बघा, बघायला नुसतं वाटलं की कोणीतरी टाय कोटावाला माणूस आलेला आहे, कोणीतरी सरांचा विद्यार्थी आहे, पण तो विद्यार्थी उगीच नाही आलेला आणि त्या सरांनी उगीच नाही बोलवलेलं. ती नाळ जोडली गेलेली आहे आणि ती नाळ ना कधीच तुटत नाही आयुष्यात. आणि हे नाळ जोडण्याचं काम आहे ना फक्त हाडाचे शिक्षक करू शकतात. आणि त्या हाडाचे सात्विक शिक्षक म्हणजे KP गुरुळे सर. त्यांनी एकदा असंच राज्यशास्त्र शिकवत होते. लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेली लोकशाही म्हणजे लोकशाही वगैरे असं ते सांगायचे काहीतरी. मला फार मजाक वाटायची, कारण राजकारणात इंटरेस्ट होता. दोडीला कुठल्याही नेत्यांचं काही सभा वगैरे असले की मला घ्यायला यायचे. विशेषतः माजी ऊर्जा मंत्री तुकाराम डिगुळे हे मला अगदी घरापर्यंत गाडी पाठवायची की शरदला बोलवा. मी त्यांच्याबद्दल 5 मिनिटांचं भाषण पाठच करून ठेवलेलं होतं. डिगुळे साहेबांबरोबर भरभरून बोलायचो आणि ते मला कुठेही सभेला घेऊन जायचे. बोलायचो, मी लहानसा होतो असा एवढासा. आजही डिगोळे साहेबांच्या संस्थेमध्ये कुठे त्यांची जयंती असली, पुण्यतिथी असली तर मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवता, मला त्यांच्यावरती व्याख्यान द्यायला लावतात. तर हे सगळं कुठून आलं, तर हे सगळं इथून गुरुजनांना आणि आमच्या शिक्षण संस्थेमुळं आलं. तर मी इथं काही तरुण वर्ग पण आहे आणि आपण सगळे देशभक्त आहोत. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेलं आहे, देहाकडून देशाकडे जाण्याचा रस्ता कुठून लागतो, तर भक्तीतनं, मनातनं तो लागतो. आणि तेच आमच्या मनात रुजलेलं आहे. आणि म्हणून सरांनी राज्यशास्त्र शिकवता शिकवता एक देशभक्तीचे गुण पण आमच्यात रुजवले. आणि तेव्हा सरांनी शिकवत असताना एक राज्यस्तरीय स्पर्धा होती आणि त्याला आज चांगले कार्यकर्ते असते तर अशा विषय होता, किंवा आज चांगले नेते असते तर अशा आशयाचा विषय होता. आणि तेव्हा सरांच्या मार्गदर्शनाखाली मी एक भाषण लिहिलं होतं. कारण राजकारणावर बोलणं, कार्यकर्त्यांवर बोलणं खूप सेन्सिटिव्ह विषय असतो. आपण बघतो आता दररोज TV वर काही ना काही चालू असतं. पण त्यावेळेस मी ते जे काही भाषण लिहिलं आणि त्याला मला राज्यामध्ये पहिला नंबर आला होता, राज्यात प्रथम क्रमांक. तर मला त्यातलं काही काही आठवतंय अजूनही. तर ते मी आज माझ्या गुरूंना इथं समर्पित करणार आहे, कारण आमचा तो आशय आणि विषय संबंधित आहे. आणि म्हणून मला आज सरांना, की सरांनी राज्यशास्त्रामध्ये नेमकं काय केलं 29 वर्षात, तर आता मी जे बोलणार आहे ना तुम्हाला जाणवेल की सरांचं शिकवणं काय होतं, सरांचा अभ्यास काय होता राज्यशास्त्राचा, आणि त्याच्या आधारावरती मी ते भाषण तयार केलं. तर साधं आज चांगले कार्यकर्ते असते आज चांगले कार्यकर्ते असते तर आजची लोकशाही इतकी नासली नसती. आज चांगले कार्यकर्ते असते, आज चांगले नेते असते तर आजची लोकशाही इतकी नासली नसती आणि सदैव आसवे डाळणारी भारतभूमी हसली असती. भ्रष्टाचाराचे खोलमुळे हा भारत देशात रुजले नसते आणि गरीब दुबळ्यांचे रक्त पिऊन एवढे कुंड माजले नसते. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, पितांनो, वास्तविक जडतरला फारसा काही अर्थ नाही, परंतु आजच्या या भ्रष्टाचारी काळामध्ये कल्पनेशिवाय पर्याय नाही. कारण वास्तव इतके भयान आहे की कधी कधी प्रश्न पडतो, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगा प्रश्न पडतो आणि मग हातात झालेला हा शेतकरी, हातात झालेला हा सुशिक्षित बेरोजगार आत्महत्येच्या आहारी जातो. परंतु तो आत्महत्याही करू शकत नाही, कारण वंशज पडतो थोरा मोठ्यांचा. बॅड पण शोभत नाही, चांगुलपणा चालत नाही, धर्मवनीती बोलत नाही, सत्य काही जगत नाही, अन्याय भीक मागत नाही, न्यायाला कुठे थारा नाही आणि गुणवत्तेला निवारा नाही. मग करणार काय?
ज्याचा वशिला तो जातो काशीला आणि ज्याचा नाही वशिला तो जातो फाशीला. मग अशा या भ्रष्टाचाराच्या काळामध्ये सरांनी शिकवलेलं लोकशाहीच्या आणि स्वैराचाराच्या पार्श्वभूमीवर गल्लीतल्या खेकडांपासून ते दिल्लीतल्या माकडांपर्यंत केवळ भ्रष्टाचारच चालू असताना आपल्यासारख्या सच्च्या लोकांनी करायचं काय? कांद्याला भाव नाही, विद्यार्थी शिकतोय, नोकरी मिळत नाही, वशिला चालू आहे. मग अशा लोकांनी करायचं काय? लोकमान्य टिळकांनी तेव्हा घोषणा केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक गेले, देश स्वातंत्र्य झाला, घोषणा विरली तिथंच. परंतु सरांनी, गुरुळे सरांनी, KP गुरुळे सरांनी राज्यशास्त्र शिकवलं आणि त्या राज्यशास्त्रातनं या शरद दादा उगलेंनी स्वतःची घोषणा तयार केली आणि ती अशी आहे बघा. माझ्या अन्याय पीडित बांधवांना अन्यायातून मुक्ती देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. अन्याय रहित सुखात जीवन जगण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी त्यांना प्राप्त करून देणारच. या घोषणेने पुन्हा एक लाट उठेल, गगनाला भिडेल, गुंडांना नडेल आणि ती गाडेल. सुसंस्कृती वर येईल, सत्याला न्याय मिळेल, गरिबाला पाय मिळेल, भ्रष्टाचाराचा रोग झडेल, तिरंग्याचा मान वाढेल आणि हा भारत देश प्रगतीच्या शिखरावर चढेल. परंतु असं होत नाही, कारण शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये नको. म्हणून आपली ही भारत माता तिच्या अधोगतीच्या सीमेवर उभं राहून जे भ्रष्टाचारी लोक आहे, जे नीतिघातकी लोक आहे, तेव्हा त्यांना आव्हान करत आहे की अरे थोड्याशा रुपयांसाठी आपलं आयुष्य विकणाऱ्यांनो, भारताच्या सनातन संस्कृतीवर पाश्चिमात्यांच्या नग्नतेचा प्रहार करणाऱ्यांनो, माणसलता व मादकतेच्या तालावर नाचून स्वतःचे चारित्र्य भ्रष्ट करणाऱ्यांनो, संतांच्या निंदकांनो, अरे भारत मातेच्या खुन्यांनो, जरा संतांचा महिमा तर ओळखा. उघडा तो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आणि डोकावून बघा त्यांच्या पानांवर आणि शोध घ्या. कुठे कुठे गेले ते नैतिक व आध्यात्मिक वैभव? आज आमचे हे संकोचित डोळे शोधत आहेत एका सीतेसारख्या आदर्श स्त्रीला, एका श्रीरामासारख्या पवित्र पुरुषाला, की ज्यांच्या आदर्शांमुळे व पवित्रतेमुळे आजही भारतीय नारीचे मस्तक संपूर्ण विश्वात उंच आहे. मग त्याला तुम्ही काळीमा फासता का? स्वतः सुधरा, देशाला सुधरा, देश प्रगतीच्या शिखरावर चढवा, तिरंग्याचा मान वाढवा आणि मगच अभिमानाने म्हणा मेरा भारत महान, वंदे मातरम. पण असं होत नाही, कारण आजचा प्रत्येक युवक युवती, आजचा प्रत्येक भारतीय नागरिक अशा पद्धतीने विचार करतो आहे की जोपर्यंत मला माझ्या पोटाला 2 वेळची पोटभर भाकरी मिळत नाही तोपर्यंत मला माझ्या स्वप्नांची ताण आहे आणि माझ्या देशापेक्षा मीच मान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी राबतो आणि रोज आरशात उठून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा प्रथमता उपरोक्त अर्थानं बोलतो, तेव्हा प्रथमता माझा जय जयकार असो, माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या पंथाचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असून शक्य झालं तर कधी कधी माझ्या भारत देशाचा अभिमान असो. अशी बत्तळ भावना आज आपल्या मनामध्ये तयार झालेली आहे. आणि म्हणून आजच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर कुटुंबाचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, त्यासोबत देशप्रेम रुजवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ते आमच्या KP गुरुळे सर यांनी आमच्यात रुजवलेलं आहे आणि त्याचा जिता जागता नमुना तुमच्या समोर उभा आहे. शिकवता शिकवता सर रागवायचे पण, कारण काय असतं, मुलं कोडगे असतात या वयामध्ये, आम्ही थोडे कोडगे होतो, रागवायचे पण ते. आणि तेव्हा सरांनी सांगितलेली गोष्ट आठवते मला, गुरुळे सरांनी, नीट ध्यान देऊन ऐका. सर म्हणे हे बघा शरद आणि बाकीच्या मुलांना असंच काहीतरी झालं होतं, वर्गात सांगितलेली गोष्ट. तर एका गावामध्ये एक मंदिर बांधायचं काम चाललेलं होतं आणि त्याला पिपळ्याच्या खाणीतले दगड आणले. तिकडचा दगड वापरतो ना आपल्याकडे, चांगले दगड असतात म्हणे, तर तिकडचे काही दगड आणले
त्या दगडांमध्ये मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. गावात मूर्तीची प्रतिष्ठापना करायची, मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला. तो जो कोण आणलेला होता शिल्पकार, तो मूर्ती घडवायला जायचा, तो दगड फुटून जायचा. मूर्ती घडवायला जायचा, तो दगड फुटून जायचा. आणि कळेनाच लोकांना काय करावं काय करावं. मग राजस्थानामध्ये गेले काही खोपडीचे लोक, आणि खोपडीचे लोक राजस्थानामध्ये गेले आणि तिकडनं दगड आणले बरेचसे. आणि असं समजूयात खोपडीतच एका मंदिराचं काम चालू. तर तो मूर्तिकार काय करायचा, दगड घ्यायचा, मूर्ती घडवायचा, पण तो दगड फुटायचा परत परत. मग नंतर त्याने चांगले चांगले दगड घेतलं. ते छन्नू हातोडीचे घाव घालायला गेलं का की त्या दगडातनं आवाज यायचा, मला मारू नका, मला मारू नका, मला मारू नका. तो मूर्तिकार काय करायचं, तो दगड टाकून द्यायचा. परत दुसरा दगड घेतला, त्याच्यावर छन्नू हातोडीचे घाव घालायला सुरुवात केली. तो दगड आपला मुकाट्याने ते घाव सोसत होता सोसत होता सोसत होता. आणि बघता 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 त्या दगडामध्ये सुंदर मूर्ती तयार झाली, प्राणप्रतिष्ठा झाली. त्या दगडाला जे मूर्तीत रूपांतर झालं त्याला मंदिरामध्ये बसवण्यात आलं. पूजाविधी व्हायला लागला, सगळा उदो उदो झाला. कारण का, त्या दगडाने छन्नी हातोडीचे घाव सहन केले होते आणि म्हणून त्याला देव पण आलेला होता. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. जो दगड म्हणत होता ना, मला मारू नका, मला मारू नका, मारा मारू नका, तो फेकून दिलेला होता. आणि तो कुठे गेला होता माहिती का, पायरीजवळ गेला होता. आणि आजही तो काय म्हणतो माहिती का, तो दगड, मला मारू नका, मला मारू नका, मला मारू नका. का, लोक आले का मंदिरात जायच्या आधी येणं नारळ घेतात, त्याच्यावर ठाप ठाप, आजही तो म्हणतो मला मारू नका, आजही मार खातो. त्यामुळे योग्य वेळी मार खाल्लेला चांगला असतो, योग्य वेळी संस्कार घेतलेले चांगले असतात. आणि म्हणूनच सुप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो यांना एकदा पत्रकारांनी विचारलं की तुम्ही इतकी छान छान मूर्ती कशा काय घडवतात. त्यावेळेस मायकल अँजेलो यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे आणि ते आमच्या गुरुळ सरांना लागू पडतं. मायकल अँजेलो म्हणतोय, बघा, मूर्ती मुळात दगडातच असते, मूर्ती मुळात दगडातच असते. मी फक्त तिच्यावरचा नकोसा असलेला भाग काढून टाकतो आणि सुंदर मूर्ती तयार होते. आणि ही तुमच्या समोर जी मूर्ती आहे ना, आता शरद दादा उगले काय काय मी त्याला डिग्र्या लागल्या आहे, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, प्राचार्य, तरी हा पण दगडच होता. पण ते सरांना कळालं होतं की या दगडामध्ये ना एक छान कलाकार दडलेला आहे. मग त्यांनी काय केलं, जे माझ्यातले अवगुण होते ना ते त्यांच्या स्किलनं काढून टाकले आणि मग तुमच्या समोर उभा राहिला चित्रपट निर्माता, दिग्दर्शक शरद दादा उगले. तर असं हे गुरुचं स्थान माणसाच्या जीवनामध्ये आढळ आहे आणि ते आमच्या गुरुळे सरांनी आणि त्यांच्या समकालीन शिक्षकांनी आमच्या जीवनामध्ये भरून काढलं. हेही खूप महत्त्वाचं आहे, कारण मी कधीच शोधतोय आमचे सहाणे सर, गुले सर, कानडे सर आणि दोडीचे काही शिक्षक दिसेना, कारण त्यांचाही माझ्या यशामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. माझे मित्रपरिवार आलेले इकडं, माझे क्लासमेट आहेत वसंत उगले सर, ते इथं आलेले, नितीन उगले, सोपान उगले, हे सगळे आमचे समकालीन विद्यार्थी आहेत आणि त्यांचंही आम्हाला खूप प्रोत्साहन राहायचं. म्हणजे अर्थातच ते विद्यार्थी लांबून लांबून आलेले, काहींना वेळ नसतो करत, ते नितीन भाऊ इतके बिझी असतात, व्यवसाय करतात वेगवेगळे. तर गुरुळे सरांच्या प्रेमापोटी आता मला इकडं आमचे समकालीन विद्यार्थी दिसले आणि मला सांगायला आनंद वाटेल की सरांनी पत्रिका तयार केली. मला माहित नव्हतं, मला वाटलं फक्त कार्यक्रमाला यायचंय आणि मी 2 मिनिट सरांबद्दल बोलेल वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं स्नेहभोजन घेऊ म्हटलं खोपडीमध्ये जाऊन सरांसोबत, फक्त एवढंच डोक्यात होतं. परंतु परवा सरांनी अचानक, मी कालिदासला एका कार्यक्रमामध्ये होतो, चिन्मय उदगीरकर, त्यानंतर भार्गवी चिरमोले असा आमचा एक कार्यक्रम होता आणि आपले महाराज जे आहेत त्यांचे मावस भाऊ आहेत चिन्मय उदगीरकर, ते आणि मी प्रमुख पाहुणा होतो तिथं कार्यक्रमाला. तर त्या कार्यक्रमात बसलेलं असताना अचानक सरांचा फोन आला, तर मी फोन नाही उचलू शकलो आणि नंतर बसल्या बसल्या व्हॉट्सअप चेक केलं. व्हॉट्सअपमध्ये सरांनी एक फोटो पाठवलेला होता, एक पत्रिका होती, क्लिक केलं, बघितलं आणि एकदम सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यात माझा फोटो होता, बाबांचा फोटो होता, बाबा कीर्तन करणार होते आणि माझं लिहिलं होतं मधुबोल व्याख्यान
मला इतकं भरून आलं, असं वाटलं ना की मला चित्रपट क्षेत्रातलं आहे ना ऑस्कर अवॉर्ड मिळाले. ऑस्कर. कारण ते ऑस्कर मिळू किंवा राष्ट्रपती पारितोषिक मिळू किंवा माझ्या कलाक्षेत्रात माझी कन्यारत्न नावाची फिल्म आहे, तिला 7 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळवलेले आहे, ज्याचा मी डायरेक्टर आहे आणि रायटर आहे, लेखक आणि दिग्दर्शक आहे. 7 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळेल, त्याचा जेवढा आनंद झाला नाही ना, तेवढी सरांची ती पत्रिका बघितली, माझा फोटो बघितला आणि त्याच्यात मराठीत लिहिलं होतं चित्रपट ॲक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर, हे सगळं बघून मला इतकं भारावून आलो की बस. मी लगेच जसाही फ्री झालो सरांना फोन केला, म्हटलं सर मला एकदम सरप्राईज होतं आणि आता मी तर येणार होतोच, पण आता मी तयारीने येतो की मला थोड्या वेळ बोलायचं आहे, लोकांचं प्रबोधन पण करायचं आहे. तर हे इतकं मनाला भारावून गेलो मी की ते मला ह्या ठिकाणी शब्दात सांगणं कठीण आहे. तर असं हे गुरु शिष्याचं नातं खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये. आपण म्हणतो ना, पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, आणि कोणाचे डोळेच भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. आणि हे आमचं जीवन सार्थकी लावण्याचं काम आमच्या जिव्हाळा, वलय, प्रेम, आपुलकी हे सगळं शिक्षणाबरोबर जर आम्हाला कोणी दिलं असेल तर गुरुळे सर. आणि आज खऱ्या अर्थाने मला खूप अभिमान वाटतोय की गुरुळे सरांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये आणि गुरुळे सरांची जी वास्तू, जो घर बांधले त्याचं वास्तुशांती निमित्ताने या ठिकाणी मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली आणि मला गुणगान गायला मिळाले. ह्यापेक्षा एका शिष्याचं भाग्य दुसरं कुठलं असू शकतं. आणि हे भाग्य मला लाभलेले गुरुळे सर, मी खरंच खूप खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद देईल. आणि सर, तुम्ही गप्प बसणारे नाही, तुम्ही सेवानिवृत्त झालेले नाही, पण तुमची एक जबाबदारी कमी झाली, परंतु अनेक जबाबदाऱ्या तुम्ही वाढवलेल्या आहेत. कारण शिक्षक कधीही रिटायर होत नसतो आयुष्यामध्ये. शिक्षक त्याचं ज्ञानदानाचं काम करत असतो. तर मला माहिती या गावामध्ये पण तुम्ही काही ना काही उपक्रम राबवत राहणार. सामाजिक उपक्रम असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, काही ना काही तुम्ही धडपडत राहणार. आणि ह्या तुमच्या पुढील कार्यासाठी मी शरददादा उगले, माझी कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट आणि प्रोडक्शन, आणि जे सरांच्या प्रेरणेने मी नवीन संस्था स्थापन केली, मास्टर माइंड अकॅडमी ऑफ लीडरशिप आणि पॉलिटिक्स, या सर्वांच्या वतीने सरांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. माझे समकालीन विद्यार्थी शिवाय 29 वर्षाच्या सेवेमधील सरांनी जे जे विद्यार्थी घडवलेले ते सर्व सिन्नर तालुक्यातले विद्यार्थी, त्यांचे पालक, माता, पिता सगळ्यांच्या वतीने मी माझ्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुरुळे सरांना आजच्या सेवापूर्ती दिनानिमित्ताने उदंड हार्दिक शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्वप्न असतं, घर असावे घरासारख्या नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसत्या नाती. तर हे जे घर ते प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असतो. आणि सर, आज खऱ्या अर्थाने तुमचा राज्याभिषेक आहे असं मी म्हणेल. कारण तुम्ही सेवानिवृत्त पण झालेले आहात आणि एक चांगल्या वास्तूमध्ये पण पदार्पण करत आहात. तर ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे. आणि ही वास्तू तुम्हाला खूप आरोग्यदायी लाभणार आहे, खूप यशदायी लाभणार आहे. आणि ह्या वास्तूतनंच आपले मुलं, 3 मुली 1 मुलगा, त्यांच्या आयुष्यामध्ये उज्ज्वल यश संपादन करणार आहेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ह्या ठिकाणी माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो, कारण वेळ खूप झालेला आहे, ऊन खूप झालेलं आहे, त्यामुळे जास्त बोलण्यात अर्थ नाही. परंतु शरददादा उगलेंची एक झलक त्यांचा शिष्य गुरुळे सरांच्या शिष्याने तुम्हाला दाखवलेली आहे. आणि मला कधी योग आला, आता सर खोपडीमध्येच आहे, माझं मामाचं गाव खोपडी आहे, तर सर मला एकदा, जसं तुम्ही कीर्तन ठेवता 2-2 तास, तर मला वाटतं सप्त्यामध्ये आहे ना हे एक वेगळं व्याख्यान ठेवा. कीर्तनाने जसा भक्तिरच जागा होतो ना, मी इथल्या गावकऱ्यांमध्ये, इथल्या विद्यार्थ्यांमध्ये ना विजेची बीजे पेटवेल, त्यांच्या देशभक्ती जागवेल, त्यांना आई वडिलांबद्दलचं प्रेम निर्माण करेल. आणि तीच खऱ्या अर्थाने सर सगळ्यात मोठं गोष्टी आहे. जीवनात भक्तिरस पाहिजेच, भक्तिरसाबरोबर देशप्रेम पण पाहिजे. आणि ते देशप्रेम जागवण्याचं काम, पालकांबद्दलचा आदर, जिव्हाळा निर्माण करण्यासाठी सर मला 2 तास एकदा गावात बोलवा. आणि मी ते धावत येईल, मला आवडेल, कारण मी ह्याच मातीतला आहे आणि इथलीच माझी नाती आहे, त्यामुळं मला ते नक्कीच आवडेल. आणि फक्त जाता जाता पोरांना सांगतो, ए रील स्टार,
फेसबुक इन्स्टा सगळीकडे जे चालू आहे ना त्याबद्दल एवढंच सांगतो. तुम्हाला वाटत असेल हा माणूस पण इन्स्टाला खूप ऍक्टिव्ह आहे, फेसबुकला सगळं, पण माझ्या पोस्ट बघत जा कशा असतात. आणि आजही मला जर कोणी विचारलं ना, मातांना सांगतो विशेषतः, सगळ्यांना वाटतं हा हिरो आहे. मला दोडीमध्ये हिरो म्हणता बरं का, हिरोचा बंगला आहे, हिरोचा आला असं हिरो, पण मला छान वाटतं कारण त्यांना बाकीचं माहीत नाही. दिग्दर्शक पण असतो, लेखक पण असतो, पण ते उपरोक्त अर्थाने आधी म्हणायचं तो हिरो ना. पण आता त्याच दोडी गावामध्ये जेव्हा प्रमुख पाहुणा म्हणून मला शाळा कॉलेजला बोलवतात तेवढा खूप अभिमान वाटतो. आणि तेव्हा मला माझ्या आईवडिलांचा अभिमान वाटतो की त्यांनी एवढं मोलमजुरी करून मला शिकवलं. म्हणून मी कुठेही गेलो तर काही जण मला मुद्दाम विचारतात, काय हो सर तुमची आवडती हिरोईन कोणती? आता बघा सगळ्या पोरापोरींना असंच वाटलं, सरांची आवडती हिरोईन कोणती? तर नीट लक्ष द्या, मी सांगतो सगळ्यांना की माझी आवडती हिरोईन आहे ना खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे, जगात अशी हिरोईनच नाही. मग मी सांगतो माझी आवडती हिरोईन ही माझी आई आहे, माझी आई. ते म्हणतात कसं? मग म्हणतं हिरोईन काय करते, वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये भूमिका करते, ती हिरोईनचा रोल करते, आईचा रोल करते. तशा माझ्या आईने जेवढ्या भूमिका केल्या ना माझ्या आयुष्यात किंवा तिच्या आयुष्यात एवढी कुठली हिरोईन प्रामाणिकपणे करू शकत नाही. माझी आईने माझ्या आईचा रोल केला, एका पत्नीचा रोल केला, एका मुलीचा रोल केला, एका आत्याचा रोल केला, एका मामीचा रोल केला, एका चुलतीचा रोल केला. जीवन एकच माझ्या आईचं आणि माझ्या माता भगिनींचं, पण आयुष्यामध्ये रोल किती निभवता आणि किती आत्मीयतेने निभवता. तिथं नाटक नसतं व अभिनय नसतं व ते ओरिजिनल असतं. त्या खस्ता खात 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 आपल्या मुलांच्या पाठीशी उभं राहणे आणि मुलांना पुढं नेणं याच्यातच त्यांच्या जीवनाचं सगळं सार्थक दडलेलं असतं. पण आमच्या सिनेमाच्या हिरोईन काम झालं का नंतर ओळखत पण नाही कोण हिरो होता त्या पिक्चरमध्ये माझ्यासोबत, मी कोणाची आई होते ओळखत पण नाही. पण ही आई माय माऊली ही माझी हिरोईन आहे. आणि हे इथं बसलेले आहे ना हे माझे हिरो आहे सगळे. कारण का सलमान खान शर्ट काढून फेकतो, बॉडी दाखवतो आणि पोरं हा हा ही हू करता शिट्ट्या वाजवतो, पण आपल्या बापाची फाटलेली कोपरी बघून आपल्याला काहीच वाटत नाही. म्हणून आपल्या आयुष्यातले पहिले हिरो हिरोईन कोण आहे ना, ते आजही आपले आई वडील आहे. कारण त्यांच्यामुळं आपण झिरोतनं हिरो होत असतो. आणि हाच मी कलाकार आहे म्हणून हा संदेश दिला आणि मी त्याच्यात काहीतरी नाव कमवलंय म्हणून हा हक्काने माझ्या बांधवांना, लहान बंधू भगिनींना मी सल्ला देतोय. सगळं विसरा, जगातलं सगळं विसरा. साधू संतांनी सुद्धा सांगितलंय, बाबांनी पण सांगितलंय, पण मी पण सांगतो आई वडिलांना विसरू नका. आई म्हणून कोण आईस हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एवढी आईची महती आहे, वडिलांची महती आहे. कोण कुणाचा ह्या जगती संकट समयी सोडून जाती, कोण कोणाचा ह्या जगती संकट समयी सोडून जाती. प्रेमिकेचा असे चाहता, माता होता मारे लाता, पैसा असता मित्र भोवती, गरीब होता कोणी न पुसती, गरीब होता कोणी न पुसती. तर हे सगळं बोललोय त्याचं कारण आज स्फुरून आलंय, उत्स्फूर्तपणे येतंय सगळं. त्याचं कारण म्हणजे के.पी. गुरुळे सर आणि त्यावेळेचे समकालीन सर्व शिक्षक आणि माझे त्यावेळेचे समकालीन सर्व वर्गमित्र, शाळेत असलेले ज्यांना मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्यातला कलावंत घडवला, त्या सर्वांना आजचं हे व्याख्यान मी समर्पित करतो आणि या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान.